नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आता खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण कौशिकीला कळणार आहे की हे सगळं करणारा म्हणजे युवराज आहे. म्हणजे केदारला ज्या परिस्थितीमध्ये युवराजने मारण्याचा प्रयत्न केलेला आहे, हॉस्पिटलमध्ये जाऊन सुद्धा त्याच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे, हे सगळं कौशिकीला समजणार आहे. आणि त्याचबरोबर कौशिकी, युवराज आणि त्याचबरोबर निशी या दोघांचीही घरातून हकलपट्टी करणार आहे. तर इकडे त्याच दिवशी केदार आणि तारिणी घरी येणार आहेत. तर त्या दोघांचंही कौशिकी स्वतः औक्षण करून स्वागत करणार आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे तारिणी आणि केदार दोघंही बोलत असतात. कारण केदार म्हणत असतो की मला असं वाटत होतं की या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत, तेव्हा तारिणी म्हणते, केदार तू जे मिशनसाठी केलंय ना ते खरंच खूप मोठं आहे रे, म्हणजे कोणीच करू शकत नाहीये या बाबतीत. आणि तारिणी म्हणते की केदार मला माफ कर, माझं असं म्हणणं आहे की तू या मिशनमधून बाहेर पडावं. कारण त्या केदारला त्या युवराजला मारायला तुला वेळ लागला नसता, पण तू त्याला मारलं नाही का, तर आपलं मिशन सर्वांच्या समोर येईल. म्हणून गुलाबला पकडणं हे आपलं मिशन आहे आणि गुलाबला पकडण्यासाठी आपण हा निर्णय घेतलेला आहे, असं तारिणी त्याला सांगत असते. परंतु केदार मात्र म्हणत असतो की काही झालं तरी बॉस, हे जे मिशन आहे ते आपल्या सर्वांचं मिशन आहे आणि आपली सगळी टीम त्या मिशनमध्ये आहे. त्यामुळं काही झालं तरीही मी या मिशनमधून बाहेर पडणार नाही. कारण तारिणी एक ऑफिसर म्हणून त्याला ऑर्डर देत असते, त्याला सांगत असते की केदारला तिचं सांगणं आहे की आपण या मिशनमधून तू बाहेर पड, मी हे मिशन हँडल करेल असं तिला वाटत आहे. पण केदार म्हणत असतो की बॉस, तू आहेस ना माझ्यासोबत, मग काय गरज आहे मला टेन्शन घ्यायची, कारण तू सांभाळतेस ना मला, असं तारिणीला तो सांगत असतो. कारण माझ्या प्रत्येक संकटामध्ये तू धावून येते बॉस, त्यामुळं मला कोणत्याही गोष्टीची काळजी करायची गरज नाही. तरी मात्र तारिणी त्याला समजवत असते, कारण तारिणीमुळे केदारचा जीव प्रत्येक वेळेस धोक्यात चाललेला आहे. तेव्हा इकडे केदार म्हणत असतो की काही नाहीये, काही प्रॉब्लेम नाही येणार आहे, आपण लवकरात लवकर हे मिशन संपूया आणि एकदा का त्या खांडेकरांच्या घरातनं मी बाहेर पडलो की मग झालं, मला कुठल्याही गोष्टीमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही, असं केदार तारिणीला स्पष्टपणे सांगत असतो. तारिणीला मात्र टेन्शन येतं, कारण तिचं म्हणणं आहे की काहीही असलं तरीही केदारने त्या कुटुंबामध्ये पुन्हा गेलं पाहिजे, त्या कुटुंबामध्ये एकरूप झालं पाहिजे. परंतु केदार ज्या पद्धतीने हे सगळं सांगत आहे ते ऐकून मात्र तारिणीला धक्का बसतो. तारिणी म्हणत असते की केदार असा नको विचार करू तू, परंतु केदार ऐकायलाच तयार नाहीये. केदार हट्टाला भेटलेला आहे. केदारचं एकच म्हणणं आहे की नाही, जे घडलेलं आहे ते आहे. परंतु का तारिणी त्या कुटुंबामध्ये केदारला त्याचं कुटुंब मिळवून देण्यासाठी आलेली आहे. तिला असं वाटत आहे की केदारचं ते कुटुंब आहे आणि केदारने त्या कुटुंबासोबत राहिलं पाहिजे, त्याला त्याची आई, त्याचे वडील त्याला मिळाले पाहिजेत. म्हणून तारिणी हे सगळं केदारसाठी करत असते. आणि तारिणी आणि केदार यांचं ठरलेलं असतं. केदार म्हणत असतो की आता कधी डिस्चार्ज मिळणार आहे, कारण एकदा का घरी गेलं की त्या युवराजला हिसका दाखवायचा तर आहेच, पण त्यासोबतच मला ना पुन्हा मिशनची तयारी करायची आहे, आपल्या मिशनवर मला जायचं आहे. तेव्हा तारिणी म्हणत असते, डॉक्टर बोललेले आहेत उद्यापर्यंत डिस्चार्ज दिला जाईल, असं तारिणी त्याला सांगू लागते. तेव्हा मात्र केदार म्हणत असतो की चालेल. केदार खरं तर डिस्टर्ब झालेला असतो, त्याला ह्या गोष्टी पटत नसतात. ज्या पद्धतीने युवराजने हे सगळं केलेलं आहे त्यामुळं तारिणी तर भयानक अशी चिडलेली असते, कारण तारिणीनं ठरवलेलंच असतं की काहीही झालं तरीही शांत राहायचं नाही, ज्या गोष्टी आहेत त्या कशा पद्धतीने हँडल करायच्या हे सगळं तारिणीने ठरवलेलं असतं. आणि त्यामुळंच तारिणी या सगळ्याचा आता विचार करायला लागलेली असते. त्यासोबतच इकडे कौशिकी आता हॉस्पिटलमध्ये तारिणी आणि केदार या दोघांनाही भेटायला येते. कौशिकी आल्यानंतर कौशिकीला फक्त एकच प्रश्न पडलाय की कोणी केलंय हे सगळं, या सगळ्यामागचा खरा सूत्रधार कोण आहे ते समजलं पाहिजे. एवढाच हट्ट कौशिकीने केलेला असतो आणि कौशिकी त्याचबद्दल विचारत असते. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे तारिणी केदारला म्हणत असते की मी कायमस्वरूपी तुझ्यासोबत आहे. तेव्हा युवराज पण म्हणत असतो मीही कायमस्वरूपी तुझ्यासोबत आहे, त्यामुळं आता कोणत्याही गोष्टींचा विचार करायची गरज नाही, आपण हे मिशन पूर्ण करायचंच आहे, असं दोघांचंही ठरलेलं असतं. त्याचबरोबर इकडे आता तारिणी केदारला शब्द देते आणि म्हणते मी आलेच, कारण डॉक्टरांना भेटून तिला यायचं आहे असं तिने केदारला सांगितलेलं असतं आणि म्हणूनच तिने डॉक्टरांना भेटण्यासाठी जाते. लवकरात लवकर डिस्चार्ज मिळवून घ्यायचा आणि केदारला घरी घेऊन जायचं असं तिला वाटत असतं.
तोपर्यंत सुमीचा फोन येतो. सुमीचा जीव कालवर होत असतो की माझा नातू कसा आहे, माझा नातजावई कसा आहे, असं म्हणत सुमीने हट्टाने फोन केलेला असतो आणि सुमी विचारू लागते. तेव्हा मात्र केदार सांगत असतो की हो, आणि त्यांची जी डायलॉगबाजी असते दोघांची, सुमीची आणि त्याची, सुरू होते. त्यावेळेस केदारची मान दुखते. तेव्हा सुमी म्हणते सावकाश सावकाश असं म्हणत त्याला समजवू लागते. त्याचबरोबर इकडे सुमीसुद्धा त्याची समजूत घालत आहे आणि छान पद्धतीने दोघांचं बॉन्डिंग झालेलं आहे. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की केदारला घेऊन आता तारणी एक्झरसाइज करत आहे. त्याला कोणत्या गोष्टीत मदत पाहिजे, काय करायचं आहे, हे सगळं छान असं त्याच्यासोबत हँडल करत आहे. त्याची समजूत घालत आहे आणि त्याचबरोबर त्याला सगळ्या एक्झरसाइज वगैरे त्याच्याकडून करून घेत असते. परंतु केदार मात्र डिस्टर्बच असतो. त्याच्या डोक्यातले विचार काही केल्या थांबत नसतात, म्हणून तो शांतच राहत असतो. इकडे आता धक्का बसलेला आहे, तो म्हणजेच या निशी म्हणत असते म्हणजे आपण आता यामध्ये अडकले जाणार आहोत, आपल्या चांगलट सगळं येणार आहे, असं निशी त्याला सांगू लागते. तेव्हा मात्र तो म्हणत असतो की काय म्हणायचंय काय तुला. तेव्हा निशी म्हणत असते की हो, मला फक्त हेच म्हणायचं आहे की आपल्याला अंगलट येणार आहे आणि आपण या सगळ्यामध्ये अडकले जाणार आहोत. तेव्हा युवराज म्हणत असतो की कसं अडकले जाणार, आपण कशामध्येच अडकले जाणार नाही हो, तेवढं लक्षात ठेव, आपलं कोणी काहीही वाकडं करू शकत नाही. आफ्टरऑल मी या घरचा राजा आहे, मी या घरचा मुलगा आहे आणि माझ्या बाबतीत कोणतीच गोष्ट चुकीची घडणार नाही, अशा पद्धतीने ती सांगू लागतात. तेव्हा मात्र इकडे केदारच्या बाबतीत तो केदार जो आहे त्याची वाट कशी लावायची ते मला चांगलंच माहिती आहे, असं इकडे युवराज निशीला सांगत आहे. तेव्हा मात्र निशी त्याच्याकडे पाहत असते. निशीला खरं तर भीती वाटायला लागली आहे, कारण युवराजने जे काही केलेलं आहे ते कांड समोर आलं तर खूप अवघड होणार आहे असं तिला वाटत असतं. त्यासोबतच इकडे तारिणी केदारची काळजी घेत आहे, त्याला खाऊ पिऊ घालत आहे, त्याच्याकडून वेगवेगळ्या प्रकारच्या एक्झरसाइजेस करून घेत आहे, त्याला काय हवं नको ते पाहत आहे, या सगळ्या गोष्टी ती करत असते. परंतु इकडे केदार मात्र आता तारिणीला म्हणत असतो की मला रक्त कोणी दिले. तेव्हा तारिणी सांगते की आहे एक व्यक्ती, खरं तर तुला खूप गरज होती आणि त्यामुळंच हे सगळं निर्णय घेतलेला आहे, असंही सांगितलं जात असतं. त्याचबरोबर इकडे निशी म्हणत असते की काहीतरी आपण प्लॅन करून ठेवूया, म्हणजे आपल्या अंगलट त्यांना काहीच करता येणार नाही, असं सगळं निशीचा डाव चाललेला असतो. निशीला स्वतःलाच भीती वाटत असते की काय होईल जर आपण याच्यामध्ये अडकलो गेलो तर खूप अवघड होईल असं तिला वाटत असतं आणि म्हणूनच निशी आता विचार करायला लागलेली असते. इकडे तारिणी आणि कौशिकी ही तारिणी आणि केदारला विचारते काय झालंय. तेव्हा तिला कळतं की हे सगळं युवराजने केलेलं आहे. तेव्हा मात्र तारिणी म्हणते काय. तेव्हा कौशिकी सांगते की केदारला जेव्हा ॲडमिट केलं त्या दिवशी संध्याकाळी युवराजला जेव्हा कळलं की हे सगळं जे काय आहे म्हणजे यामध्ये वाचलेला आहे आपला केदार, तर तो त्याच्यावरती हल्ला करण्यासाठी आलेला होता, त्याला मारण्यासाठी आलेला होता. हे ऐकल्यानंतर कौशिकीला सुद्धा धक्का बसलेला आहे. कौशिकी म्हणत असते की नाही, आता मी शांत राहणार नाही. तारिणी मात्र तिला समजवण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु कौशिकी मात्र ऐकायलाच तयार नाही आहे. तिचं एवढंच चाललेलं आहे की नाही, हे सगळं जे काय घडलेलं आहे या सगळ्याला जर युवराज जबाबदार असेल तर त्याला त्या घरामध्ये राहण्याचा अधिकार नाही, त्याला त्याची शिक्षाही भोगावीच लागणार आहे, अशा पद्धतीने कौशिकीने सांगितलेलं असतं. इकडे तारिणी मात्र विचार करायला लागली की हे सगळं काय होऊन बसले, या सगळ्याचा काय अर्थ आहे, करायचं काय आता, हा प्रश्न तिच्या डोळ्यापुढे रेंगाळत आहे. तेव्हा केदारसुद्धा तिची समजूत घालत असतो, तिला म्हणत असतो काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे. आणि इकडे आता कौशिकी घरी येते, ती खूप चिडलेली असते, तिला खूप राग आलेला असतो आणि कौशिकी घरी येऊन सगळ्यांना सांगू लागते. तेव्हा ती दयाकाकांना म्हणते की दयाकाका, आज ना युवराजने हद्द पार केलेली आहे, मला ना खरंच विश्वास बसत नाही आहे की तो आपल्या घरातला मुलगा आहे, कारण तो अशा पद्धतीने वागेल. तुम्ही अगदी बरोबर ओळखलेलं होतं, तुम्हाला माहिती होतं दयाकाका की तो कसा वागणार आहे. निशी त्याचबरोबर पद्मिनी तिथं असतात. त्या दोघेही विचारू लागतात की काय केलं युवराजने. तेव्हा पद्मिनीला इकडे कौशिकी सांगू लागते की केदारच्या जीवावर उठलेला आहे, हा सगळा स्फोट झालेला आहे आणि हे सगळं झालेलं आहे की ज्याच्यामध्ये केदारवरती जो हल्ला झालेला आहे त्या हल्ल्याच्या मागचा खरा सूत्रधार हा युवराज आहे, कारण केदारने स्वतः युवराजला तिथं पाहिलेलं आहे. एवढंच काय तर हॉस्पिटलमध्ये सुद्धा तो तिला भेटायला गेलेला होता आणि तिथल्या CCTV फुटेजमध्ये हे कॅप्चर झालेलं आहे. आता मात्र बाबा खूप चिडतात, म्हणतात की आता मी शांत राहत नसतो आणि ते केदारला आवाज देऊ लागतात. केदारला आवाज देत आहेत, केदारला सांगत आहेत की आत्ताच्या आत्ता या घरातून बाहेर व्हायचं. आता केदार आणि निशी दोघीही हातापाया पडायला लागलेले आहेत, पण
कौशिकी आणि दयाकाकांनी हा निर्णय घेतलेला आहे की युवराज आणि निशी या दोघांनाही घराबाहेर काढायचं. आणि फायनली ते घडत असतं. त्या दोघांनाही कौशिकी घराबाहेर हाकलते, पण त्याच वेळेस तिथे दारात उभी असते, ती म्हणजे केदार आणि तारिणी. तारिणी केदारला घेऊन घरी आलेली आहे. तेव्हा मात्र कौशिकी धावतच आरतीचं ताट घेऊन येते आणि त्या दोघांचं औक्षण करू लागते. आता तर सगळ्यात जास्त जळफळाट होऊ लागलेला असतो तो म्हणजे युवराजचा. मी एवढा राजा आहे, पण माझं औक्षण नाही आहे किंवा मला असं का वागणूक आहे, आणि हा केदार साधा हेल्पर आहे आणि त्याच्या मदतीला घरातले एवढे सगळे धावून जात आहेत, असं म्हणत केदारने स्वतःलाच दूषणं द्यायला सुरुवात केलेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.